नमस्कार मंडळी, मी बेलवलीकर हर्षल पवार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आपल्या हर्षल पवार ब्लॉग या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, कुठे चाललो ना गावदेवी मंदिरात चालले दर्शनासाठी. तिकडे बघा कशी व्यवस्था, बघा 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 सासू सुनेचं बघा कसा नाता आहे. सासू दे यांनी छत्री नेले न विसरून आला. हा छत्री नेली का विसरून येत. आणि आता आम्ही चाललो कशासाठी, दर्शनासाठी. तर नक्कीच मित्रांनो चला आपल्या सोबत भेटूया आता गावदेवी मंदिरामध्ये. तोपर्यंत आपण तिथपर्यंत जाईस पर्यंत ब्लॉग कंटिन्यू करणार नाही, डायरेक्ट गेल्यावर थेट भेटू मंदिरामध्ये. चला. आणि दिवसभर ब्लॉग केला नाही कारण की दिवसभर मी उठले 1 वाजता उठलो आणि परत मग व्हिडिओ बनवत एडिट करीत राहिलो. ब्लॉग बनवायला कुठे गेलो तर फक्त आमचं एकच दर्शन राहिलंय, आई एकविरा माऊलीचं. कारल्याला जायचं फक्त दर्शन राहिलं. तर पावसाचं पण वातावरण आहे. हिची पण इच्छा आहे का जायचं एकविराला. तर बघू, पावसाचं वातावरण तर आता थांबण्यासारखं वाटत नाही कारण की 30 तारखेपर्यंत जोरदार पाऊस दिलाय. तर बघू आता आज काय गावदेवी मंदिरामध्ये कसा कार्यक्रम होता. कारण की काल पण खूप पाऊस आला होता, तरी महिला मंडळी होती जी करदार पाड्यावरची महिला मंडळी, त्यांनी तो दिवस घेतला होता, नाश्ता वगैरे सर्व. तर त्या नाचल्या, बाकी सर्व देवळामध्ये बसलेल्या. कारण की पाऊस आजारी पडण्याची शक्यता, भिजाचा कोण हे नाही करत. बघू पाऊस थांबला संध्याकाळी. माझं तर म्हणणं देवाचरणी एकच प्रार्थना करतो का 9 ते 11, 11:30 पर्यंत पाऊस थांबावा आणि सर्व आमच्या गावातल्यांनी जोरात जल्लोषात नवरात्र उत्सवाचा आजचा दिवस पण साजरा करावा. तर बघू आता जायचं कुठं. चला सर, चला. मी तुमचा कॅमेरामॅन. पुढे पाहू शकता किती क्लायमेट पावसाचा आहे. आता थांबलाय, मागाशी पाऊस कंटिन्यू चालू होता, तर थांबलाय. मस्त पूर्ण ढगाळ वातावरण आहे. चला. कोणती छत्री? आज छत्री आहे घरी. कुठून जायचं? इकडून जायचं. छत्री नेली ना, विसरून आला. चला तर जाऊया आपण. कसा वातावरण क्लायमेट. तुला असंच वातावरण लागतं ना. हिला उन्हाचा लगेच त्रास होतो घरात ना, बाहेर नाही ना. बाहेर निघले का लगेच त्रास. मंडळी चाललेलो देवळात, तर गावातील काही महिला भेटल्या. तर त्या बोलत होत्या हिला का ताट नाही. ऍक्च्युली अर्ध्या महिलांनी आज उपास धरले 7वीची आणि आमची कधी उद्या. आमची म्हणजे यांची, माझं नाही. तर आता चालू आहे. बहुतेक महिला आईला नैवेद्य घेऊन जातात आणि आपण आता जाऊ मंदिरातच. तिकडे डीजे वगैरे चालू केलाय. आता आपण जाऊ आई गावदेवीच्या मंदिरात. थोड्याच वेळात पोहोचू. आलो आम्ही. आमची उद्या. दादा, गौड्या घरी आल्या बघ.
ती आलेली आहे मंदिरात दर्शनासाठी. तर ती नेहमी ब्लॉग बघते, पण ती बोलतो मला कधी घेशील. तर आज तिला मी फायनली माझ्या ब्लॉगमध्ये घेतलेली आहे. तुला कुठं जायचं माझ्यासोबत? पण मी नेत नाही ना तुला. पप्पा नाही बोलतो तुमचा. मग ए पप्पा इकडे पप्पा पाठवशील का पोरीला? पाठवीन ट्रॅकिंगला ना. हा कधी जाणार आहे? कधी पण तयार आहे. सुट्टीला जा हर्षल घेऊन. चालेल लीला घेऊन जाईल. किल्ल्यावर माकडा इकडे दाखव ना आपल्यावरती नाही नीला. त्याला म्हणते येशील ना? उचलं घ्या लागेल आणि येऊ तुला नक्की. डन. आपण आपला व्हिडिओ बघतो. सगळी आपली छोटी मंडळी आहे ना, ही सगळी व्हिडिओ बघतात. इकडं आपली सगळी गावातली मंडळी आलेली आहे दर्शनासाठी. या सवशिष्ट सुख गोंधळी नाचताती सोहंबेळी द्वैत भाव विसरुणी बळी खेळती आंबे तुझे गोंधळी. गोंधळा येईवो जगदंबे मूळपीठ द्वांबे. मुकुटमणी पुंडलिक 33 कोटी देवनायक. गोंधळ घाली दिस कौतुक एका जनार्दनी नाचे देख. गोंधळा येईवो जगदंबे मूळपीठ द्वांबे. पांडुरंगा करो अलंकापुरी रम्येश हासनस्तां पदाम्बोज तेजस्फुरति प्रदेशं. यदिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्तूर्ति भजे ज्ञानदेवं. आत्मरूप गणेशु केल्या स्मरण होय सकळ विद्येच्या दिकरण. प्रतिकूल परिस्थिती होती सकाळपासून पाहिलं तर नाही का. म्हणजे जी कीर्तनकाराची मनोद्विधाची अवस्था आहे ती होती. बऱ्याचशा लोकांच्या मनात होतं कीर्तन होईल का न होईल. मला सुद्धा बरेच लोकांचे फोन आले महाराज कीर्तन होईल का. मी म्हणलो मंदिर नसताना आपण कीर्तन केलं. आता तर एवढं मोठं मंदिर आहे की कमीत कमी 5-50 माणसं बसू शकतात. म्हणजे आजूबाजूला लोक ऐकायला बसतील कीर्तन मंदिरात होईल. म्हणलो ते देवीचं काम आहे देव करून घेईल. तिच्या मनात जर आलं तर ती कीर्तन करून घेईल. तिच्या मनात आलं तर काही संकट ओढावे रद्द सुद्धा होऊ शकतो. पण तिच्या मनात असेल तर होईल. विठाला विठाला साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिभूतेषु संस्थिता. नमस्ते 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु दयारूपे संस्थिता. नमस्ते 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपे
नाचून आणि इथं सगळी पोहरा थांबल्या. हे कशासाठी? इकडे इंडिया पाकिस्तान मॅच आहे, ती सगळी मॅच बघता ना इकडं बघा. सब मॅच आहे. कोण जिकल? इंडिया. नक्की 100%. 100%. असतं काय बोल? जिकल ना? 100% जिकल. हे कोण जिकल? हे कोण जिकल? हा ए बोल ना आता. हा 500,000 कोण जिकल? 500,000 इंडिया. 500,000 इंडिया. नक्की इंडिया. कोण जिकल? जिंकल पाकिस्तान. भेटलं हो तू. हे अजय पाटील कोण जिकल? इंडिया. नक्की इंडिया जिंकल. कोण जिंकल. इंडिया. 1000 रुपये. 1000 लावले का? 1000 लावले ना इंडियाला. ए जल्लोष करा हो, जल्लोष जल्लोष करा. मजा येतो हे कोण जिकल? हे कोण जिकल? चिनू. हा हे कोण जिकल? अमित. इंडिया का? हे कोण जिकल? नक्की सगळी मॅच बघतात. पाकिस्तान मध्ये भारतात नाही ते जिंकतंय कोण बघू. चला जल्लोष झाला पाहिजे. जिंकलं का? किती पाहिजे? ए जिंकलं. किती पाहिजे? 4 कितीला? 2. आज जिंकून इंडिया जिंकलं. वन साइड. मंडळी आम्ही आता निघालोय घरी. भारत पण जिंकला. सर्व पोरांनी मंदिरामध्ये जल्लोष केला आणि पाकिस्तानच्या आमच्या समोर काहीच लायकी नाही भारताने टाकून दिला. आणि आमची सर्व मंडळी आता चाललेली घरी. आणि इकडे चला, इकडे छत्री बघा. ही जी छत्री बघा. इकडे तनू चोरगे, गुड्डी, हे आमची गँग. चला आता आम्ही चाललो घरी. पाऊस पण आला. पाऊस थोडा पडत होता, जात होता. आणि सर्व मंडळी, महिला मंडळी नाचली. फक्त पोरा यावेळेला नाचले कारण पोरा मॅच बघण्यामध्ये मग्न होती. आणि भारत जिंकलेला आहे. बाकी काय जास्त बोलत नाही. आता काय करायचा व्लॉग. चला तर व्लॉग करतोय मित्रांनो. चला तर आता जाऊ. आता परत पुढच्या व्लॉग मध्ये कंटिन्यू भेटू आपण. हिला ओळखतच असाल तुम्ही. ही माझ्या बायकोला काय शिकवायला रसमलाई बनवायची कशी शिकवत होती मागच्या व्लॉग मध्ये. त्यांचा लवकरच चॅनल ओपन होणार आहे. तनू तुझी लय मजा घेतो ही. चला तर अंधार आलेला आहे. बॅकर नसली दुखू दे. तिचा ती बघल. पाय दुखतील तिचा ती बघल. चला चला बाय बाय. गुड नाईट. ब्लॉग करतो.